सो ही हातात घातली आता घड्याळ आणि अशी दिसती साधारणतः. हो नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आता ही समोर तुम्हाला जी दिसती ना ती शिवना नदी आहे. संभाजीनगरची सर्वात मोठी नदी, म्हणजे जिचा उगम संभाजीनगरमध्ये झालेला आहे. खतरनाक पक्षाचा आवाज येतोय, एकदम भारी वाटतंय आणि एकदम शांत वातावरण आहे. खोरं पण भरपूर मोठं हिचं, पण उन्हाळ्यामध्ये हिच्यात पाणी नसल्यातच जमा असतं. आता हिवाळा संपलेला आहे, आता नंतर कमी कमी होत जाईल हळूहळू पाणी. तर अशी आहे ही शिवना नदी. ॲक्च्युली झालं काय ना, एका रिलेटिव्हचा आज रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता, त्याच्यामुळं मी गेलो होतो. एक गोपालवाडी इथं आमच्या शेजारी एक गाव आहे, तिथं गेलो होतो. आणि जाता जाता रस्त्यामध्ये ही शिवना नदी मला क्रॉस करावं लागते. इथं काही पूल वगैरे नाही आहे, असा बंधारा आहे समोर एक, तुम्ही बंधारा बघू शकता. पण हा बंधारा पूर्ण फुटलेला आहे. आता या साईडनं पूर्ण नदीनी ह्या वर्षी पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस झाला होता इथं, तर बंधारा भरून साईडनी पण पाणी वाहून गेलं होतं. हे बघा किती खंगाळलेलं आहे आणि बंधारा पण फुटलेला आहे. बघा इथं बघ, भिंतीला डायरेक्ट होल पडलेलं आहे पूर्ण. आणि हा असा बंधारा आहे. मी वरती जाऊन दाखवतो कसं आहे. आता मला नाही माहित आतमध्ये पाणी आहे का नाही याच्यात, पण इथं बघून वाटतं, इथं पाणी येतं असं बघून वाटतं का असेल काहीतरी. हे बघा असा कच्चा रोड आहे. आता इथून बैलगाडी इथे बघा, आणि पक्ष्याचा पण आवाज भरपूर भारी भारी येतोय. हे बघा, मी आता बंधाऱ्याच्या एका साईडला आलेलो आहे आणि इथून फुटलेला आहे हा असा, आणि समोर शिवना नदी. याच्यामध्ये छोटे छोटे मासे, चला आपण बघू ते जवळ जाऊन. आता मी वरती जातो, वरती बघतो बंधाऱ्यामध्ये किती पाणी आहे. असं साईडनी रोड बनवलेला आहे, पाणीच नाही याच्यामध्ये, जे आहे ते पण थोडं आहे. अशी घाण गुतलेली दरवाजामध्ये. चला त्या पाण्याकडे चक्कर मारू. वाळू भरपूर आहे नदीमध्ये. आणि समोर मासे धरायचं काम चालू आहे. तुम्हाला जर दिसत असेल, हे लोक आहे मासे धरताय. 3 जण दिसत आहे मला तरी, 3 जण दिसत आहे मला. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. 3 जण दिसत आहे मला मासे धरताना. आणि याच्यामध्ये बोरवेल पण आहे. हे बघा, पाणी नव्हतं ना, तर तेव्हा त्याच्यामुळे बोरवेल खांदलेला असेल. पण नदीच्या कडेला एकदम भारी वाटतं, भारी शांतता असते एकदम. जो आवाज असतो पक्ष्यांचा वगैरे, एकदम भारी वाटतं. थोडा वेळ बसलो, जे भारी वाटलं. पक्ष्यांचाही एकदम भारी भारी आवाज येतोय, किलबिलाट एकदम भारी चालू आहे पक्ष्यांचा. आता मी जातो घरी. घरी जाऊन आज माझी परत आंघोळ होणार आहे, कारण आमच्याकडं रक्षा विसर्जनाला गेल्यानंतर आंघोळ करतात, तर मला घरी करावंच लागेल. इथे ना पुलावर एक जण मस्तपैकी निवांत फोनवर बोलत बसलेला आहे. हे बघा, आणि हा बंधारावर एकदम निवांत फोनवर बोलत बसलेला बघा. आणि हा खंड्या पक्षाचा आवाज येतोय तुम्हाला. आता मी झूम करून दाखवतो. हा खंड्या पक्षी आहे, जो मासे धरायला टपलेला आहे आता. आणि या शिवनाला जो पूर आला होता, याच्यामध्ये असे झाडं बघा कसे पडलेले, उन्मळून गेलेले आहे अजून मुळा त्याच्या, पण मग असे झालेले. हे करंजाचं झाड आहे, समोर पण एक आहे. असा रोड चालतो हा. धुणं पण धुवायला लोक इथं. हा एक ओढा आहे जो त्या शिवना नदीला जाऊन मिळतो. एकदम भारी दृश्य होतं इथं, म्हणून व्हिडिओ काढला. तर तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, मी घरी आलेलो आहे. आणि आज घरी आल्यानंतर शनिवार आहे,
तर आज आहे रुचीच्या आणि त्यांच्या शाळेमध्ये पॅरेंट टीचर मीटिंग. तर मला त्या मीटिंगसाठी जायचं आहे. म्हणजे काही नाही, पेपर झालेले असतात, पेपर दाखवतात, दुसरं काही नसतं. विशेष नाही, सगळ्याच मुलांना ते भारी परफॉर्मन्स म्हणतात. तर आता मी जातो शाळेत आणि शाळेत जाऊन बघतो आता काय म्हणतात ते. त्याच्यानंतर मी भरपूर दिवसानंतर आल्यानंतर रुचीची बी येऊन भरपूर फर्माईश असेल. बघतो आता ती काय म्हणते. तिला रिमोटची गाडी घ्यायची होती आणि एक घड्याळ सांगितली होती तिने मला. पण मी काही आणली नाही कारण गरज नाही वाटत. आता बघतो गंगापूरला जाऊन आता ती काय म्हणती. कारण येताना मला त्यांना मोटरसायकलवरच घेऊन यायचंय शाळेतून. तर बघू आता काय होतं. आणि सध्या पाटाला रोटेशन चालू आहे बघा, किती वरपर्यंत भरलेला आहे पाट. तर आलो मी शाळेत. शाळेत भरपूर गर्दी होती, भरपूर टू व्हीलर लागलेल्या होत्या, फोर व्हीलर पण होत्या, पण त्या दुसऱ्या साईडला होत्या. पॅरेंट टीचर मीटिंग झाल्यानंतर रुची आणि ध्रुवला मी घेतलं शाळेतून आणि आता आम्ही आलेलो आहे लस्सी प्यायला. पण रुचीची काही इच्छा नाही लस्सी प्यायची, तिला खायची आहे आईस्क्रीम. तर ती आता कोण घेणार आहे? मला म्हणती ती मला कोणच घ्यायचा आहे. हा कोण घेतला तिने. हा जवळपास तिला आम्हाला 50 रुपयाला बसला हा कोण. आणि आता लस्सी येईलच थोड्या वेळात. मग आली लस्सी. ही गंगापूरची सर्वात फेमस लस्सी आहे, जी आम्हाला 60 रुपयाला एक ग्लास पडला होता, जो फुल लस्सी आहे. त्याच्यासोबत आईस्क्रीम पण येते आणि थोडे ड्रायफ्रूट पण असतात. लस्सी घेतल्यानंतर रुचीनी मग फायनली ही घड्याळ घेतली, जी 250 रुपयाला बसली मला. ती रिमोट कंट्रोलची गाडी घ्यायची म्हणत होती, पण त्याच्याऐवजी बटरफ्लाय घेतले ते. बरोबर रुची? बटरफ्लाय दाखव ना कोणते, आण बरं. ही 250 रुपयाला बसली. म्हणलं चला घेतली ते घ्यायचीच आहे तर थोडी चांगली घेऊ, म्हणून मग घेतली 250 रुपयाची. चांगली इन द सेन्स दिसायला चांगली आहे. आणि मग तिला रिमोट कंट्रोलची गाडी घ्यायची म्हणत होती, तर मग मी तिला थोडं नादी लावलं आणि हे घेतले बटरफ्लाय, जे मला 20 रुपयाला पडले. असे 270 रुपयाची शॉपिंग केली रुचीनी, जी जवळपास 500-700 रुपयामध्ये घातली असती मला. तर मी 270 मध्ये पूर्ण हे केलं. 250 250 250 250. आता ही हातात घालून दाखवतो मी कशी दिसते रुचीला. सो ही हातात घातली आता घड्याळ आणि अशी दिसती साधारणतः. आता रुचीने हा मुळा उपटून आणला होता आणि मला सांगत होती की पप्पा या मुळ्याची शूटिंग काढा आणि व्हिडिओमध्ये सांगा की मी आणलेला आहे काढून म्हणून. बस हॅपी. पप्पा हो यो तेरे का चिड़वाला